प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. भारतामध्ये लोकशाही आहे, वैचारिक विविधता आहे, त्यामुळे विविध धर्माचे, भाषेचे, जातीचे, पंथाचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे अनेक वेळा अराजकता निर्माण होते, अनेक समस्या निर्माण होतात. परंतु ही शांतता, सुव्यवस्था आणि स्थैर्य राखण्यासाठी बघा, सर्वप्रथम स्थैर्य राखण्यासाठी राज्याचं सर्वप्रथम हे कर्तव्य आहे की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्याचं सर्वप्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे राज्यात एकी शांतता आणि स्थैर्य राखणं ही जी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीमुळे समाजामध्ये जे वेगवेगळे गट असतात, समाजामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, त्या सर्वांमध्ये एकोपा निर्माण करणे, सामंजस्य राखणे ही भूमिका कोणाला करावी लागते? तर राज्याला करावी लागते. आता राष्ट्र उभारणीसाठी आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी संपूर्ण राज्याला, संपूर्ण देशाला एकत्र येऊन राष्ट्र उभारणीचं हे कर्तव्य पार पाडावं लागतं. आता आपण 11वीमध्ये बघितलेलं आहे की राष्ट्र बघितलं, राष्ट्रवाद बघितलं आणि राज्य पण बघितलं. राष्ट्रामध्ये एकीची भावना असणं खूप आवश्यक आहे की सगळं सामाजिक असो, सांस्कृतिक असो, सगळ्या समुदायाने एकत्र येऊन आपण स्वतःचं वेगळेपण स्थापन करून सगळं धर्म, भाषा, इतिहास सगळ्यामध्ये साधर्म्य निर्माण करून एकीची भावना निर्माण करणे हे राष्ट्रामध्ये अभिप्रेत असतं. राष्ट्रवाद म्हणजे काय? तर राजकीय अस्मिता निर्माण होणे म्हणजे राष्ट्रवाद. म्हणजे स्वतः मला माझ्या राज्याविषयी, मला माझ्या राष्ट्राविषयी प्रेम आहे, मला माझ्या राष्ट्राविषयी अभिमान आहे, ही स्वत्वाची जाणीव निर्माण करणे म्हणजे राष्ट्रवाद. म्हणजे एकीची भावना निर्माण करणं म्हणजे राष्ट्रवाद. नंतर जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात. आता स्वयंनिर्णयाची मागणी म्हणजे राष्ट्राला राज्याच्या दिशेनं घेऊन जाणारी एक कृती आहे. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर पराभूत राष्ट्रातील जे लोकसमूह होते त्यांनी स्वयंनिर्णयाचा निर्णय घेण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यातूनच मग बघा ग्रीकसारखी वेगवेगळ्या वांशिक भाषिक गटाची ही स्वतंत्र राज्ये उदयाला आली. तर अशा पद्धतीनं राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात आणि संपूर्ण राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जातात. मग हे माझं हे राज्य म्हणून घेण्यासाठी सगळ्या वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता असते. वेगवेगळे विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे लोक एकत्र राहतात. मग प्रत्येकाची ओळख वेगळी असते, प्रत्येकाला आपल्या स्वतःची वेगळी जाणीव असते. परंतु एक राज्य निर्माण होण्यासाठी सर्वांनी एकदिलाने एकत्र येणं खूप आवश्यक आहे. कारण जगामध्ये असे पुष्कळ वेगवेगळ्या वंशाचे, वेगवेगळ्या धर्माचे, संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे कोणत्याही राज्याला ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावंच लागतं. त्यामुळे ही एक समस्या आहे की जी राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची आहे. आता यामध्ये राज्याची भूमिका कोणती आहे? तर सर्वप्रथम पहिली भूमिका आहे की शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे. राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे हा एक राज्याचा हेतू आहे. हे एक राष्ट्र उभारणीचंच कार्य आहे. मग आता ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये बघा, आंतरराष्ट्रीय किंवा देशाच्या अंतर्गतेमध्येच काय होते की एखादी परिस्थिती अशी निर्माण होते की त्या परिस्थितीमुळे आपलं राज्य धोक्यात येऊ शकतं. परंतु आपल्या देशाचं संरक्षण करणे, आपलं अस्तित्व टिकवणे, आपल्या संविधानाचं रक्षण करणे ही एक राज्याची भूमिका असते. तसंच देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी बघा, आपल्या देशामध्ये विविध औद्योगिक प्रकल्प राबवण्यात येतात. तसंच भारत हा कृषीप्रधान देश आहे. मग औद्योगातून अनेक उद्योगधंद्याद्वारे अनेक कामगार निर्माण होतील. मग कामगारांना रोजगार मिळाला तर त्यांची आर्थिक स्थैर्य, आर्थिक बाजू भक्कम होईल. कृषी विकास झाला तर शेतकऱ्यांचा विकास होईल. याचाच अर्थ काय आहे की राज्याने आर्थिक प्रगतीसाठी प्रत्येकाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. त्यानंतर राष्ट्र उभारणीसाठी समाजातील संपूर्ण विविधता आहे. त्यामुळे विविध गटांच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या राज्याचं विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा ही जी संकल्पना आहे
ही राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळची आहे. त्यानंतर सरकार म्हणजे शासन, समाजातील लोकांचा किंवा राज्याचा प्रत्येकाला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेणं हे एक चांगलं शासनाचं लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी घेणं, लोकांचा सहभाग असणं, राज्याच्या राजकारणामध्ये लोकांचा सहभाग असणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर लोककल्याणासाठी सगळ्यांना समानता निर्माण होणं समाजामध्ये आवश्यक आहे. समाजामध्ये असमतोलता असेल तर ते दूर करून जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांचं दुःख दूर करणं ही सुद्धा जबाबदारी राज्याची आहे. त्याच्यामुळे समाजाचं परिवर्तन करायचं असेल तर वेगवेगळी मूल्ये आपल्याला स्वीकारून त्या मूल्याद्वारेच आपलं एक राष्ट्र उभारणीशी जवळीक साधता येईल. तर राष्ट्रीय एकात्मतेची ही जी समस्या आहे ही सार्वत्रिक आहे. म्हणजे देशाची एक समान ओळख निर्माण करण्यासाठी विविध समाजातील जे घटक आहे त्यांच्यामध्ये एकोपा साधणे, त्यांच्यामध्ये एक संवाद साधून सलोखा निर्माण करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे, प्रत्येकाचा समाज वेगवेगळा आहे, प्रत्येकाचा भाषा धर्म वेगवेगळे आहे, परंतु प्रत्येकाची धर्म भाषा आर्थिक स्वरूप जरी वेगवेगळं असलं तरी एकच ओळख असली पाहिजे आणि ती म्हणजे माझी एक राष्ट्रीय ओळख असणं आवश्यक आहे, की त्यालाच म्हणतात राष्ट्रवाद. की अशी एक ओळख निर्माण करण्यासाठी राष्ट्रवाद हा राष्ट्रीय एकतेचाच पुरस्कार करतो. म्हणजे प्रत्येकाला आपसातील भेदभाव विसरून सलोखा निर्माण करणं आणि कुठलाही संकुचित दृष्टिकोन न ठेवता फक्त राष्ट्रीय उभारणीसाठी काम करणं यालाच म्हणतात राष्ट्रवाद. आता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही किंवा ती छिन्नी वा हातोड्याने निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते असं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका गटाची ओळख नसते, तर ती संपूर्ण एकसंध एक समाज असतो आणि त्या गटाच्या ओळखीपेक्षा राष्ट्राची ओळख महत्त्वाची असते. उदाहरणार्थ जेव्हा आपण म्हणतो की मी एक भारतीय आहे तेव्हा ती राष्ट्राची ओळख असते. तेव्हा ती मराठी, तमिळ, पंजाबी, हिंदू, शीख किंवा मुसलमान, ख्रिश्चन ही ओळख नसते. मग त्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा ही जी मी मराठी आहे किंवा मी तमिळ आहे किंवा मी पंजाबी आहे, मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, या राष्ट्रीय ओळखीपेक्षा मी एक भारतीय आहे याला जास्त महत्त्व आहे. अमेरिकेमध्ये बघा या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा म्हणजे सलाद बाउल असं म्हटलं जातं. म्हणजे प्रादेशिक, वांशिक असो, भाषिक असो, धार्मिक असो, तिथे पण विविधता आहे, पण ती राष्ट्र हे मान्य करते की त्यांच्याबरोबर एकीची भावना, एकीचं जतन दृढ आणि बळकट करते आणि त्यामुळे अशा पद्धतीनं त्यालाच अमेरिकेमध्ये मेल्टिंग पॉट आणि सलाद बाउल असं म्हणतात. की अमेरिकी समाजाचं वर्णन करण्यासाठी बघा मेल्टिंग पॉट ही संकल्पना वापरण्यात आली आहे. त्याची कल्पना अशी आहे की पूर्ण राष्ट्र हे एक घड्यासारखं आहे, एक मोठा घडा आहे. मग जो अमेरिकेमध्ये प्रवेश करतो ती व्यक्ती या मोठ्या घड्यामध्ये येते आणि मग हळूहळू ती अमेरिकेची जी काही व्यवस्था आहे तिथल्या समाजाशी ती एकरूप होते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जी ओळख असते, सांस्कृतिक ओळख असते की मी इटालियन आहे, मी फ्रेंच आहे, जर्मन आहे, आफ्रिकन आहे, आशियाई आहे, ही विरघळून जाते आणि एकच नवीन ओळख निर्माण होते की त्यांची की मी अमेरिकन आहे. तर त्यांची ती अमेरिकी संस्कृती तयार होते. तशी भारताची एक संस्कृती आहे, भारतीय संस्कृती जगामध्ये, परंतु अमेरिकेची कुठली अशी संस्कृती नाही आहे. अमेरिकेमध्ये हे विविध धर्माचे लोक एकत्र येऊन राहतात. त्याला सलाद बाउल ही संकल्पना या सांस्कृतिक एकत्रीकरणाला न मानता असे मानते की प्रत्येकाची वेगळी संस्कृती आहे आणि जणू कोशिंबिरीतील वेगवेगळे जे घटक असतात आणि ते कोशिंबिरीतले जी वेगवेगळे चव त्याला देतात, परंतु स्वतःचं वेगळं अस्तित्वसुद्धा जपतात. तर कोशिंबिरीचा वाडगा हे वर्णन ह्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं आणि बहुविध समाजाचं असं हे वर्णन आहे. मग भारताचं वर्णन कसं आहे? भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणकोणती मूल्ये आवश्यक आहे? समान नागरिकत्व आहे, एकता आहे, निष्ठा आहे राष्ट्राबाबतची,
भिन्न समुदायाबद्दल भावना आहे, धर्मनिरपेक्षता आहे, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आणि समानता आहे. मग राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका कोणती? तर राष्ट्रीय एकता स्थापित करणे, म्हणजे राष्ट्राच्या उभारणीसाठी ज्या मूल्यांसाठी राष्ट्र तयार झाले आहे त्याला प्रोत्साहन देणे, समाजात शांतता आणि सलोखा राखणे, समाजामध्ये राजकीय आणि सामाजिक स्थैर्य निर्माण करणे, प्रत्येकाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, प्रत्येक नागरिकाचं आपल्या अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, ही राष्ट्राची भूमिका आहे. मग राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी राज्याची भूमिका कोणती आहे? तर राज्याचे विविध धर्माचे, विविध समाजाचे, सांस्कृतिक जे गट आहेत त्यांना एकत्र आणून त्यांची एकच राष्ट्रीय ओळख निर्माण करणे की मी भारतीय आहे. लहान लहान प्रदेश आहेत त्यांचा एक गट करून त्यांच्यामध्येही एक राष्ट्रीय सत्ता स्थापित करणे, राज्य आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणणे की जेणेकरून लोकांची स्थिती आणि लोकांच्या ज्या काही इच्छा आहे, लोकांच्या ज्या काही आकांक्षा आहे त्या जाणून घेणं ही जबाबदारी राज्याची आहे. समाजामध्ये सुव्यवस्था राखणं अशी काही मूल्ये आहे की ज्यांचा विकास होणं आवश्यक आहे. तर नागरिक ज्यावेळी समान मूल्य जपतात, परस्परांशी जेव्हा संवाद साधतात त्यावेळीच ते राष्ट्राशी एकसंध राहतात. मग नागरिकांमध्ये एकीची भावना निर्माण होणं, कायदा आणि सुव्यवस्थेविषयी निष्ठा जेव्हा निर्माण होईल तेव्हाच राष्ट्राला बळकटी निर्माण होईल. मग राष्ट्रीय एकता समुदायाचे रक्षण करते किंवा समर्थन करते. म्हणजे विविधता आहे भारतामध्ये, मग विविधतेचा सन्मान करणे, एकमेकांची मूल्यांचा आदर करणे, आदर जपणे, प्रत्येकाच्या वंश, भाषिक, धार्मिक जी सहिष्णुता आहे, मग समाजातील शांततेसाठी ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पूर्ण केल्या तर समाजामध्ये एक शांततेचं पाऊल आपलं आहे असं वर्णन इथे केलेलं आहे. म्हणजे एक सुसंवादी आणि क्रियाशील समाज निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय एकता अत्यंत आवश्यक आहे. आता भारत 1947 साली भारत स्वतंत्र झाला. तेव्हा भारतासमोर अनेक समस्या होत्या. कोणकोणत्या समस्या होत्या? आर्थिक मागासलेपण होतं, म्हणजे अतिशय गरिबी होती, निरक्षरता होती, सामाजिक विषमता होती. त्यामुळे स्वातंत्र्य जेव्हा चळवळ झाली तेव्हा भारतासमोर जी काही मूल्य आणि उद्दिष्ट होती, त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा आपला राष्ट्र उभारणीचा पाया ठरला तेव्हा हीच मूल्ये हीच उद्दिष्टे ठेवल्या गेली. म्हणजे आर्थिक प्रगती होणं, प्रत्येक नागरिकाची आर्थिक प्रगती निर्माण होणं, समाजामध्ये परिवर्तन होणं, स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणं आणि ती बळकट करणं हे फार महत्त्वाचं कार्य होतं. भारतीयामध्ये एकता आपोआप निर्माण होणार नाही, तर त्यासाठी भारतामध्ये जे प्रादेशिक, वांशिक आणि भाषिक विविधता आहे त्याही मान्य करून एकता वाढवण्यासाठी, प्रत्येकामध्ये एकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. मग ही समस्या राष्ट्रीय एकात्मतेशी आणि संपूर्ण राजकीय समुदाय म्हणून भारतीय लोकांमध्ये एकता निर्माण करणं आवश्यक होतं. मग राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी, समाजाचं परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक होती. मग समाजामध्ये बदल घडवून आणायचा आता, लोकशाहीची व्यवस्था भारतामध्ये निर्माण करायची होती आणि आर्थिक प्रगतीसुद्धा करायची होती. आणि या सर्वांच्या साह्यानेच मग भारतामध्ये गरिबी होती, जात होती, लिंगभेद होतं, हे दूर करता येईल असा एक विश्वास होता की राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी, समाजाचं परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. त्यासाठी हे बदल घडवले तर भारतातील गरिबी, जात आणि लिंगभेद दूर करता येईल. मग स्वातंत्र्यानंतर भारत या नवीन राष्ट्र निर्माण झालं होतं. मग यांच्यामध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक होतं, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार होते. त्यासाठी बघा, प्रथम अखंडत्व जपणं आवश्यक आहे. मग भारताचं अखंडत्व जपण्यासाठी भारतीय संविधानाने काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणं त्यामुळे शक्य झालेलं आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की ते मानसिक परिमाण.
ज्या योगे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची म्हणजे राष्ट्राविषयी प्रेमाची भावना निर्माण करणं हे एक फार मोठं आव्हान होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात बघा, विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झाली आणि याच वेळेस वेगवेगळी ओळख असलेले लोक स्वतःची ओळख भारतीय म्हणून करू लागले आणि स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परिवर्तित झाली. मग याचा परिणाम काय झाला? संरचनात्मक दृष्टीने राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक एकात्मता किंवा प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल खालील वैशिष्ट्यांमधून आपल्याला स्पष्ट होतो. भारतामध्ये प्रौढ मतदान पद्धती आहे आणि त्याद्वारे लोकशाही बळकट करून राष्ट्रीय एकीकरण स्थापन केले जाते आणि मग विविध गटांचा शासनामध्ये जो सहभाग आहे तो या प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झालेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की प्रबळ केंद्र शासन आहे. भारताने संघराज्य व्यवस्था स्वीकारली आहे. त्यामुळे राज्याच्या गरजा असो की राष्ट्राच्या गरजा असो यांचा समतोल साधला गेलेला आहे. 1990च्या दशकात बघा घटना दुरुस्ती झाली आणि त्यामुळे स्थानिक शासन संस्थांचा सुद्धा सहभाग वाढलेला आहे. त्यानंतर सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्त्वाचं स्थान आहे. भाषा प्रांतरचना करण्यात आली आणि त्याद्वारे प्रत्येक राज्यानुसार भाषेनुसार राज्य निर्माण करण्यात आले आणि अशा पद्धतीने भाषा प्रांतरचना करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर बघा प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या. त्यामध्ये IAS आहे, IPS, IFS, IRS अशा सेवा आहेत आणि मग यातूनच केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली आणि राज्यस्तरावर राज्य प्रशासकीय सेवासुद्धा अस्तित्वात आल्या. त्यानंतर 1961 साली बघा पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली आणि जो भारतामध्ये जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद आणि भाषावाद आहे तर यांच्या लढ्यासाठी बघा या प्रवृत्तींशी लढण्यासाठी आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी एक विचार निर्माण झाला आणि हा विचार बघा राष्ट्रीय एकात्मतेशी जो काही निगडित संबंधित विषय आहे त्याचा आढावा घेण्यासंबंधी एक शिफारस करण्यात आली. त्यासाठी बघा राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करण्याचं ठरवलं आणि या राष्ट्रीय एकात्मतेद्वारे हे जो आपल्या देशातला जो हा जमातवाद असो की जातीवाद असो की प्रादेशिकवाद असो या विरुद्ध लढण्यासाठी बघा ही परिषद स्थापन करण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानामध्ये भारतीयांसाठी काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तुम्ही माहीत आहे का तुम्हाला मधलं हे जे राष्ट्रीय एकात्मता परिषद आहे बाबासाहेब आंबेडकरांचे दिलेले मत आहेत याचं वाचन करणं आवश्यक आहे. तर मूलभूत अधिकारांचा सुद्धा समावेश भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर मानसिक परिणाम. भारत हा असा भौगोलिक आणि आर्थिक प्रदेश आहे की जिथे विविधतेमध्ये एक संस्कृती आहे आणि ही समान संस्कृती सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते. मग भारतीय जे लोक आहेत त्यांना एकत्रितपणे बांधून ठेवण्यासाठी आणि एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचं खूप मोठं आव्हान आहे आणि ते काम स्वातंत्र्य चळवळीने केले. भावनिक किंवा मानसिक एकात्मतामध्ये राष्ट्रगान आहे, राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी या प्रतीकातून बघा एक आपल्या मनामध्ये राष्ट्राचा आदर, राष्ट्राविषयीची भावना निर्माण होते. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे हे माहीत आहे का तुम्हाला आहे याचं हेही वाचन करून ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आव्हाने बघा स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिलं आव्हान होतं ते म्हणजे भारतामध्ये जी काही संस्थानं होती ती संघराज्यात विलिनीकरण करण्याची. तर कोणकोणती संस्थानं होती बघा जम्मू काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड या संस्थानाच्या समस्या होत्या आणि त्या पण सोडवण्यात आल्या. 1947-48मध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भात पाकिस्तानशी सर्वात पहिले आपला संघर्ष झाला आणि तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखणं हे फार मोठं आव्हान होतं. त्याचप्रमाणे बघा ईशान्य भारतामध्ये नागालँडमध्ये बघा ईशान्य भारतातल्या नागालँडमध्ये
समस्या निर्माण झाल्या आणि त्यासुद्धा सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे प्रदेश कालांतराने भारतीय संघराज्यामध्ये सामील झाले. तर अशा पद्धतीने भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून धोरणे ठरवली आणि तरच आपली संपूर्ण प्रगती साध्य होणार होती. त्यामुळे भारतीय संविधानाने भारतातील प्रदेशाला आणि भाषेला मान्यता दिली. त्यामुळे काय झालं, लोककल्याणाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या स्पष्ट करण्यात आल्या संविधानामध्ये आणि त्यामुळे एक संमिश्र अर्थव्यवस्था आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्या देशाने स्वीकारली आणि अशा पद्धतीने आर्थिक प्रगती करण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर पंचवार्षिक योजना तयार केल्या आणि पंचवार्षिक योजनेद्वारे एक अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम त्याच्यासाठी एक आयोग निर्माण करण्यात आला आणि या नियोजन आयोग होता. या नियोजन आयोगाचं उद्दिष्ट हेच होतं की संपूर्ण भारताचा आर्थिक विकास करणे, रोजगारांच्या संधी वाढवणे आणि दारिद्र्याचं निर्मूलन करणे हे ह्या आयोगाचं काम होतं. तर ह्या आज नियोजन आयोगाची जागा बघा नीती आयोगाने घेतलेली आहे. 1960च्या दशकात वेगवेगळी आव्हाने उभी राहिली होती. म्हणजे 1960 नंतर बघा नेहरू युगानंतर म्हणजे नेहरू पहिले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नंतर लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले आणि लालबहादूर शास्त्री नंतर श्रीमती इंदिरा गांधी यांनी प्रधानमंत्रीपद स्वीकारलं. तर अशा पद्धतीने राजकीय वर्तुळामध्ये प्रादेशिक पक्षांचा मग उदय झाला. त्यातच बघा नक्षलवादी चळवळीला 1960मध्ये सुरुवात झाली आणि ही इतकी फोफावली आणि 70च्या दशकामध्ये थोडी कमी झाली होती, परंतु 80च्या दशकात बघा या चळवळीने हिंसक रूप धारण केलं. तर आजसुद्धा बघा ही नक्षलवादी चळवळ भारतासमोर फार मोठं आव्हान घेऊन उभी राहिलेली आहे. त्यानंतर ईशान्य भारतातील बघा 8 राज्ये सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या भिन्न आहेत आणि तिथे 200पेक्षा जास्त वांशिक गट आहेत. तर त्या प्रत्येकाच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, बोलीभाषा वेगवेगळ्या आहे, पण तरीसुद्धा त्यांची एक सांस्कृतिक ओळख आहे तिथे आणि तिथेसुद्धा शांतता आणि स्थिरता राखणं आणि आर्थिक प्रगती करणं हे एक फार मोठं आव्हान होतं. आणि त्यासाठी बघा नागालँड हे जे भारतीय स्वातंत्र्यापासूनचं संघर्ष करणारं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनच नागालँड हे संघर्ष करणारं एक राज्य होतं. तर तसेच बघा मणिपूर, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये बंडखोराच्या कारवायाचा सामना बघा अनेक वेळा करावा लागला आणि आसाममध्ये प्रादेशिक विकासाची कमतरता आणि आसाममधील संसाधनाचा इतरत्र केलेला वापर ही फार मोठी समस्या होती आसाममध्ये बघा तेलाची केलेली कोंडी 1980मध्ये हे त्यांनी आसाम ऑइल ब्लॉकेड हे पहिलं आंदोलन होतं ज्यायोगे प्रादेशिक विकास व्हायला हवा असं आसामला वाटत होतं. त्यानंतर मग बघा झारखंडमध्येही अशीच आंदोलने झाली. 70च्या दशकात बघा आणीबाणी झाली तेव्हा भारतीय लोकशाही शासन व्यवस्था स्थगित करण्यात आली होती आणि नंतर 1960 नंतर पूर्व पाकिस्तानातून बघा निर्वासितांचे लोंढे भारतात यायला लागले आणि 70मध्ये त्यांची वाढ झाली याची म्हणजे निर्वासित लोंढे यायला लागल्या. त्यामुळे त्याच्यातून बघा एक संघर्ष निर्माण झाला आणि मग यातूनच बघा बांगलादेश या नवीन राज्याची निर्मिती झाली. पंजाबमधून बघा खलिस्तानच्या मागणीने आणखी एक मोठं संकट उभं राहिलं की पंजाबमधल्या शीखांना खलिस्तान हा वेगळा प्रांत हवा होता आणि मग या फुटीरतावादी आंदोलनाविरुद्ध मग त्यांनी बळाचा वापर केला आणि सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अनेक अतिरेकी कारवाया झाल्या पंजाबमधील मग या आंदोलनाविरुद्ध जो काही बळाचा वापर झाला की त्यामध्ये बघा श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली की त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार ही कारवाई केली आणि अमृतसरच्या याच्यामध्ये अमृतसरचं जे सुवर्ण मंदिर आहे त्या सुवर्ण मंदिरामध्ये बघा हे अतिरेकी लपून बसले होते. तर त्यांनी श्रीमती इंदिरा गांधींनी
ही कारवाई केली आणि त्या कारवाई केल्यानंतर बघा काही दिवसानंतरच याच पार्श्वभूमीवर मग त्यांची हत्या करण्यात आली. शीख समुदायाने त्यांची हत्या केली. तशीच दुसरी हत्या, राजकीय हत्या अशी झाली बघा, ती होती प्रधानमंत्री राजीव गांधी यांची. तर श्रीलंकेतील तमिळ प्रश्नावर आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजे त्यांना म्हणायचे लिट्टे, तर यांच्याविरुद्ध जी काही भूमिका घेतली की शांती सैनिक पाठवले राजीव गांधींनी श्रीलंकेमध्ये. आणि या पार्श्वभूमीवर बघा मग त्याच लिट्टेनी बघा म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या लिट्टे ह्या अतिरेकी संघटनेने बघा आत्मघाती हल्ल्यामध्ये त्यांची हत्या झाली. 1980च्या दशकात धार्मिक संघर्ष वाढीला लागला आणि मग बाबरी मस्जिद 1992मध्ये आणि मग मुंबई दंगल झाली 1993मध्ये. तर अशा पद्धतीने भारतातील आक्रमकतेला एक वेगवेगळे परिमाण देण्यात आले. त्यानंतर 1980च्या दशकाच्या शेवटी आणि 1990च्या दशकात बघा जम्मू काश्मीरमध्ये समस्या परत एकदा समोर आली आणि या काश्मीर खोऱ्यात दहशतवादाने डोके वर काढले आणि या आंदोलनाला बघा सशस्त्र आक्रमकतेचं स्वरूप प्राप्त झालं आणि अशा पद्धतीने अमूर्त दहशतवादी संघर्षामध्ये याचं रूपांतर झालं. 90च्या दशकामध्ये भारतात अनेक बदल झाले, त्यामधला आर्थिक बदल झाला. भारताने आर्थिक विकासाचा मार्ग सोडून उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि या आर्थिक विकासाची समस्या सोडवण्यासाठी बघा हा नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आणि याचा आर्थिक लाभच झाला आणि त्यामुळे स्थिर आणि आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया घातला गेला. अशा तऱ्हेने गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून भारतामध्ये बघा अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. ही आव्हाने वेगवेगळ्या क्षेत्रातील समस्या होत्या आणि ह्या समस्या अजूनही अनेक त्यामधल्या अनेक समस्या, अनेक आव्हाने आणखीन भारतासमोर आहेत. तर अशा पद्धतीने स्थिर आणि शांततेच्या प्रश्नाशी निगडीत या गोष्टी आपण पाहणार आहोत. हे